साहेब बुद्धिमत्तेच्या पार्ट 3 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा प्रश्न क्रमांक 53 चालू होता आपला. पेज नसल्यामुळे एक व्हिडिओ डाउनलोड करावा लागत आहे आपल्याला या ठिकाणी रेकॉर्डिंग. आणि बघा या ठिकाणी सिरीज दिली, रेशिओ दिला आहे, त्यांचं ते सहसंबंध दिला आहे. त्या सहसंबंध आपल्याला काय आहे तो ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी मित्रांनो एक कॉमन आहे, सर्व जे लेटर आहेत दिलेले साइन आणि लेटर आहे त्यामध्ये एक सर्व कॉमन आहे की सर्वांच्या शेवटी एक ट्रायंगल आलेला आहे. काय आलेला आहे? ट्रायंगल जो आहे हा जो असा ट्रायंगल आहे हा प्रत्येकाच्या शेवटी आलेला आहे, बरोबर. म्हणजेच हा इथे पण आला, याच्यामध्ये पुढचे डिडीज असं इथं पण आला, तो इथं पण यायला हवा आणि तो इथं पण आलेला आहे, बरोबर. या ठिकाणी आणि तो इथं पण आला, म्हणजे प्रत्येकाच्या शेवटी तो आलेला आहे. म्हणजे ऑप्शनमध्ये आपल्याला हे जसं ट्रायंगल जो आहे आणि ट्रायंगलमध्ये अशी परपेंडिक्युलर लाईन कुठे आहे ते बघायचं आहे आपल्याला, ठीक आहे. फक्त या पहिल्या दुसऱ्या ऑप्शनमध्ये चौथ्या ऑप्शनमध्ये आहे. आता आपल्याला तर हे कळायला आपले बाकीचे आन्सर आपल्या उत्तर नाही. आपलं उत्तर तर काय आहे? दुसरं किंवा चौथं. त्यातलं फक्त योग्य कोणतं ते ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी काय आहे मित्रांनो, याचा संदर्भ जर लावला आपण जे आणि आयचा, तर आयच्या जेच्या अगोदर आय येतं, म्हणजे एक अक्षर अगोदर आलेलं आहे. काय? एक अक्षर अगोदर. तर मग आपण यांच्या अगोदरचे जर अक्षर जर घ्यायचा प्रयत्न केला, जेच्या अगोदर काय येतं? आय. ईच्या अगोदर काय येतं? डी येतं. काय येतं? डी. इथपर्यंत आपलं ठीक आहे. आता एफच्या अगोदर काय येतं? डायरेक्ट काय घेतलं? सीचा संबंध घेतला आहे. काय घेतला आहे? सीचा. म्हणजे एफ मध्ये पुढे एफ आहे 6 नंबर आणि सी आहे 3 नंबर आहे की नाही, डी आहे 4 नंबर. तर त्यांनी डायरेक्ट हाफ करून घेतले. काय करून घेतले? हाफ. म्हणजे या ठिकाणी दोन्हीमधलं जर आपलं आन्सर काढत असताना ह्या पहिल्या संबंध काय येतं? एक घरमागं, याचे पण एक घरमागं घ्यायचं. मी इथं काही आपलं बघा या ठिकाणी जे आता जे ई एफ आणि हा जो स्क्वेअर दिला आहे आणि हा साईन दिली, या साईनमुळे आपलं बरेचसं क्वेश्चन आपल्याला सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करावं लागणार करता येतं. या ठिकाणी जेच्या अगोदर -1 जा आय येईल. काय मित्रांनो? आय. याच्या इकडे काय आपण तर ओळखला आपला आन्सर आहे दोन्हीपैकी जे काय आहे, त्यामुळे आपण चाललो आहे. एक याच्यापेक्षा -1 करा, डी येईल. इथं तर 100% डी आहे. आता एफच्या अगोदर सी किंवा डी आहे, सी किंवा डी आहे. तर या ठिकाणी एफच्या मागे मला वाटतं यांनी -3 करून खाली गेलेलं आहे, त्यामुळे इथं किती येईल? सी येईल. आय डी सी आणि हे स्क्वेअर आणि हा काय ट्रायंगल सरीकडं. तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक आहे 2. पर्याय क्रमांक उत्तर किती असणार या ठिकाणी? 2. 53 उत्तर आहे 2. आता जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. या ठिकाणी याला कागदाची गरज नाही आहे, तरी पण बघूया आपण. बघा या ठिकाणी आपल्याला काय ऑब्झर्व द क्वेश्चन फिगर गिवन बिलो, फाइंड आउट द आन्सर फिगर विच इज हिडन इन द क्वेश्चन. याच्यामध्ये लपलेली फिगर आपल्याला काढायची आहे. बघा या ठिकाणी आपल्याला हा जो हे जे दिसतंय पहिलं ट्रायंगल हे बाहेर काढ, इलिमिनेट. जे तुम्हाला दिसत नाही ते काढून टाका मित्रांनो. बघा या ठिकाणी आता ही अशी फिगर आपल्याला कुठं दिसत नाही आहे की नाही. पुन्हा ते त्रिकोण तयार झालेला खाली येऊन, म्हणजे हे रेष पूर्ण खाली जाऊन पुन्हा अशी रेष आणि या ठिकाणी इकडं ट्रायंगल वगैरे हे नाही. हे आपला आन्सर असू शकत नाही. 3 नंबर 4 नंबरचं 3 नंबरचं आपलं बघा या ठिकाणी हा अशी जी आकृती आहे ही अशी आकृती या ठिकाणी कुठं दिसते का आपल्याला? नाही, पूर्ण आतमध्ये गेलेली आहे. ते अशा ठिकाणची आकृती देखील आपल्याला पाहायला मिळत नाही या ठिकाणी. म्हणजे हे पण आपला आन्सर नाही. ही अशी आकृती कुठं पाहायला भेटते का? या ठिकाणी बघा असं जे आहे इथं तयार झालेलं आहे, पण त्यानंतर इकडे जी आकृती तिथं पाहायला भेटते बघा अगोदर. इथून तर आपल्याला काय करायचं आहे? असं इथपर्यंत गेलं आणि इथून इथं आलं, इथून पण इथून गेल्यानंतर सरळ रेष अशी वाकडी रेष तयार झालेली नाही. म्हणजे हे पण आपला आन्सर नाही. आपला आन्सर उरलेला आहे 1 नंबर. या ठिकाणी आन्सर काय? 1 नंबर. 54 नंबरचा आन्सर काय आहे? 54 नंबर. क्वेश्चन क्रमांक आहे आता 55. काय 55चा आन्सर पाहूया मित्रांनो आपण. आता बघा या ठिकाणी काय आता विच नंबर विल रिप्लेस द क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्कला कोणता नंबर येईल तिथं ओळखायचं आहे आपल्याला. आता या ठिकाणी करूया मित्रांनो, हे वरचे जे 2 अंक आहेत हे लहान लहान आहेत आणि हे बाकीचे मोठे आहेत. आपण या दोन्हींचा अगोदर मल्टिप्लिकेशन करून पाहूया. बघा 5 9 45, 5 × 9 बरोबर 45 आणि हे जे 17 28 आणि 17 किती येतं? 25. त्यांची ॲडिशन देखील काय व्हायला लागली? 28 बरोबर 45. म्हणजेच एका डब्या काय गुणाकार आणि त्यांची बेरीज किती
गुणाकार बी आणि बेरीज पण किती येते 45 येते. आता दुसरं बघू आपण या ठिकाणी 7 8 56 काय 7 गुणिले 8 बरोबर 56 आणि त्यांची आता बेरीज करा 34 अधिक मोठ्या अंकांची साईडच्या 34 आणि 19 7 9 7 16 16 6 4 1 4 1 5 56 बरोबर आहे. म्हणजेच काय मित्रांनो एकंदरीत हे जे डबे आहेत ह्या पूर्ण डब्यांची काय म्हणजे वरचा आणि खालचा जो अंक आहे यांची काय गुणाकार आहे. यांचा गुणाकार हा साईडच्या दोन संख्यांच्या बेरजे इतका येतो. आपण करून पाहिले. आता आपण डायरेक्ट काय करूया शेवटच्या अंकाकडे जाऊया आपल्या बरोबर शेवटच्या डिजिटकडे. इथे घेऊ वाटलं सर या ठिकाणी काय आपलं ते आता मग आपल्याला तर माहिती जी बेरीज आहे ती बेरीज यांचे गुणाकार इतकी या संख्यांची ती आपण बेरीज करून पाहूया. 32 अधिक 33 बरोबर 65. आता आपल्याकडे एक संख्या माहिती 13 वरची काय काय असेल तेव्हा 65 येईल. इथं कोणत्या संख्येला 13 गुणल्यानंतर 65 यायला पाहिजे 13 5 65. वरची संख्या काय 65 म्हणजेच काय 13 गुणिले 5 बरोबर 65 म्हणजे उत्तर काय आपलं 5. या ठिकाणी जो जे अंक असायला पाहिजे होता क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी तो आहे 5. 3 नंबरचा त्या ठिकाणी पर्याय असणार आहे. खूप सारे छान प्रकारे आपल्याला पूर्ण आन्सर या ठिकाणी पाहायला मिळतील. फक्त शेवटपर्यंत पाहत चला नक्कीच तुम्ही निराश होणार नाहीत या ठिकाणी. बरं या ठिकाणी काय 56 नंबरचा प्रश्न मित्रांनो. किती नंबरचा 56. या ठिकाणी काय बघा 3 आणि 7 10 10 आणि 8 18 18 5 23. पहिलेच उत्तर किती आले 3 अधिक 7 अधिक 8 अधिक 5 बरोबर 23. दुसऱ्याचं उत्तर किती यायला लागले मित्रांनो बघा या ठिकाणी 4 अधिक 5 अधिक 7 अधिक 3 बरोबर 10 10 आणि 19 किती 19. पुढच्याचं उत्तर किती यायला लागले परत 5 अधिक 4 अधिक 6 अधिक 2 9 17 17. बघा हे जे आहे ना हे सगळे प्राईम नंबर आहेत मित्रांनो. काय आहेत प्राईम नंबर आहेत बरोबर. आता या ठिकाणी कोणत्याच अंकांची बेरीज जी प्राईम नंबर येते हे आपण अगोदर पाहूया. ते जर आपलं उत्तर बरोबर आलं समजायचं आपलं उत्तर तेच आहे. नाही तर आपल्याला दुसरी ट्रिक यांची बेरीज वजाबाकी गुणाकार काही ना काहीतरी करून पाहावं लागेल. 4 आणि 5 किती आहे या ठिकाणी करूया आपण 11 11 आणि 5 16 16 आणि 4 20 याची उत्तर येतं 20. आता हे किती 8 8 16 16 आणि 7 23 23 आणि 2 25. या ठिकाणीचं उत्तर आलं 25 मित्रांनो. 5 आणि 5 10 आणि 7 17. इथं 15 आणि 8 23 आणि 3 26. म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला 20 25 17 आणि 26 या एवढे अंक आपल्याला यांचं उत्तर यांची बेरीज जर केली त्यांचं उत्तर एवढं पाहायला मिळते. त्यातला प्राईम नंबर कोणता आहे यातला प्राईम नंबर फक्त हा आहे 17 प्राईम नंबर. बाकी सगळ्यांची ॲडिशन कशी आहे वेगवेगळी आहे बरोबर. या ठिकाणी आपण अगोदर बेरीज करून पाहिजे. जेव्हा अशी गणित येतील तेव्हा एक त्यांची बेरीज करून पाहिजे किंवा त्यांच्या शेवटच्या 2 अंकांचा गुणाकारमधली संख्या ती किती बघायचं किंवा दोन्हींचा वर्गची बेरीज करून मधली संख्या ती किती बघायची. खूप साऱ्या ट्रिक आपल्याला वापरून पाहाव्या लागतात बरोबर. किंवा सगळ्या संख्यांचा गुणाकार वजा 1 सगळ्या संख्याचा गुणाकार +1 +2 +3 मग सर्वांची सारखंच तसं ट्रिक सर्वकडे लागू झाली ते एक उत्तर असू शकतं आपलं. पण आपल्याला या ठिकाणी आपण बेरीज करताच आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक आपलं किती आहे 2 नंबरचं आपलं उत्तर आहे या प्रश्नांचं. पुढे वळूया आपल्या राहिलेल्या प्रश्नांकडे. बघा प्रश्न क्रमांक आहे 57 नंबरचा प्रश्न आहे हॅपी ग्लॅड अँड जॉयफुल यांच्या संबंधाचा शब्द पाहायचा आहे आपल्याला. हॅपी ग्लॅड हे समानार्थी शब्द आहे मित्रांनो. मग यांच्यासारखा जो प्रश्न आहे ज्याचा अर्थ असणारा प्रश्न शब्द आहे तो आहे चिअरफुल. तर या ठिकाणी प्रश्न जो आहे त्याचं उत्तर जे आहे हॅपी ग्लॅड आणि जॉयफुल याचं उत्तर आहे चिअरफुल. आता पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी 58 नंबरचा. किती नंबरचा याचं उत्तर आपल्याला मिळाले 4 नंबर चिअरफुल आहे की नाही. आता आपल्याला जायचं आहे प्रश्न क्रमांक 58 कडे आहे की नाही. 58चा इथं घेऊया आपण 58चा या ठिकाणीच. बघा या ठिकाणी किती कोण येते 1 2 3 4 5 5 कोण आहे 5 गुणिले किती मित्रांनो 10 10 वजा 1 ती इथल्या सर्कलची संख्या आहे. 10 वजा 1 किती 9. बघा 5 5 ची दुप्पट करायची. इथं कोण किती 4 4चं दुप्पट किती होईल 8 8 मधून गेला 7 इथं 7 आहेत बरोबर. इथं किती आहे कोण मग मित्रांनो मला सांगा 3 कोण आहे 3 2 6 वजा 1 5 केले. या ठिकाणी आता हे किती इथं कोणच नाही
हे उत्तर तर असू शकत नाही. या ठिकाणी हे पर्याय बघूया आपण. बघा किती कोण येते, 1 2 3 4 5 6, 6 गुणिले 2 किती मित्रांनो, 12 वजा 1 किती होईल तर 11. 11 डॉट आहेत का बघा, 6 आणि 5 11, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. त्यांनी काय केलंय, कोणांची संख्या दुप्पट केली आणि त्यातून 1 वजा करून त्यातल्या सर्कलची संख्या आहे. निरीक्षण शक्ती आपली चांगली असेल की आपण आन्सर लगेच काढू शकतो. आता या ठिकाणी बघा प्रश्न आहे, in the given alphabetical series the letter that occurs at the third position from the left side of the ninth letter. बघा 9 लेटर, जे ABCD मधलं जे 9 लेटर आहे, 9 लेटर काय आहे आपलं आय, काय आहे आय. 9th लेटर काय आपलं लेफ्ट कडून आय, त्याच्या काय म्हणते ते थर्ड पोझिशन, ऑक्युर्स ॲट द थर्ड पोझिशन फ्रॉम द लेफ्ट साईड ऑफ द 9th लेटर. 9 लेटरच्या थर्ड पोझिशन लेफ्ट साईडला, कोणत्या साईडला, लेफ्ट साईडला. तर आपण आपल्या परत पोझिशनकडे जाऊया. बघा या ठिकाणी 9th नंबरला काय येतं, आय येतं. आयपासून तिसरं अक्षर काय आहे, 1 2 3, तिसरं अक्षर काय येते, एफ येतं. काय येतं, एफ येतं. जे थर्ड पोझिशनला जाईल लेफ्टला, ह्या आयच्या लेफ्टला थर्ड पोझिशनला काय एफ आहे, बरोबर. आता पुढं काय म्हणते ते बघा, इथं क्वेश्चन वाचूया परत आपण, जाऊया परत आपल्या क्वेश्चनकडे. अँड द लेटर दॅट अक्युअर्स ॲट द थर्ड पोझिशन फ्रॉम द राईट साईड ऑफ द 13th लेटर. आता राईट साईडपासून 13 लेटर बघा, राईट साईडपासून 13 लेटर काय येईल इथे या ठिकाणी बघा, 10 10 20 आणि हे एम, 13 लेटर काय येईल एम, बरोबर. हे 13th आहे काय लेटर, हे 13th लेटर फ्रॉम राईट साईड, ते कोणतं आहे एम. आता काय म्हणते, थर्ड पोझिशन फ्रॉम द राईट साईड ऑफ द 13th लेटर. 13th लेटरच्या राईट साईडला तिसरं लेटर, मध्ये एमच्या राईट साईडला तिसरं लेटर काय, 1 2 3 पी आहे. काय थर्ड लेटर फ्रॉम द राईट साईड, फ्रॉम द राईट साईड, हे ध्यानात ठेवा. राईट साईडला ते थर्ड लेटर आहे काय पी, काय आहे पी. काय म्हणते बघा, विच लेटर ऑक्युर्स ॲट द मिडल पोझिशन बिटवीन दिस 2 लेटर्स. ह्या म्हणजे काय, एफ आणि पीच्या मधामध्ये येणारा मिडल लेटर कोणता आहे बघा, एफ आणि पीच्या, कोणत्या, एफ आणि पीच्या. आपण काढून पाहूया बघा, एका लिहूनच घेऊ आपण डायरेक्ट नाही. एफ GHIJKLMNO बघा. आता यांच्या एफ आणि पीच्या मधामध्ये येणारे मिडल लेटर कोणते ते ओळखायचे, म्हणजे दोन्हीकडे त्याच्या काय असे सारखे अंक अक्षर असले पाहिजे. जर आपण जर के घेतलं, के घेतलं तर इकडे किती राहिले तर 5 आणि इकडं 5 बघा. हां के जर घेतलं, हे के मिडलला येईल, ते मिडलला बघा. 1 2 3 4, इकडं 5 येतं, 1 2 3 4 आणि इकडं पण 5, मिडलला बरोबर 6 येते. म्हणजे ते अक्षर जे असणार आहे ते कोणतं असणार आहे, 6 नंबरचं के. याचं उत्तर काय मग के. किंवा तो आपण डायरेक्ट वजा करून देखील काढू शकतो. यांचे पोझिशन देखील आपल्याला काढता येईल. एफचं पोझिशन किती आहे मला सांगा मित्रांनो, आपण दुसऱ्या पद्धतीनं पाहूया. एफचं पोझिशन आहे आपल्या याच्यामध्ये 6 नंबर. किती नंबर एफ, एफ आहे 6 नंबर आणि पी किती आहे 16 नंबर. किती 16 नंबर. मला सांगा मग 16 - 6 किती होईल 10, बरोबर. 16 - 6 10 नंबर. त्यामध्ये काय म्हणते ते आपल्याला, त्या दोन्हीच्या दरम्यान असणारा मिडल नंबर. मिडल नंबर मग कधी मिडल नंबर काय असतो, टोटल नंबर जे असतात त्यामध्ये एक ॲड करायचा, हे झाले 11, बरोबर. आता 11 नंबर आपल्याला हे टोटल नंबर मिळाले. टोटल लेटर जे आहे ते असणार आहेत 11. मग 11चा जर मिडल काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, 11मध्ये परत एक करायचं ॲड, इथं होईल 12. 12 - 12/2 = 6. 6 नंबरचं लेटर जे येईल ते एफ नंबरचं, आपलं ते दोन्हीच्या मधामधलं जे मोजल्यानंतर जे येईल ते 6 नंबरचं ते काय येईल के येतं. म्हणून ते की एक आन्सर या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी आता वैष्णवीचं बघूया आपण. बघा, वैष्णवी इज स्टँडिंग ॲट द सेकंड. वैष्णवी बघू आपण, थांबायचं या ठिकाणी. ही वैष्णवी आहे मित्रांनो. वैष्णवी किती नंबरला आहे 22 नंबरला आहे, बरोबर, फ्रॉम फ्रंट. आणि मानसी स्टँडिंग ॲट द 17th पोझिशन फ्रॉम द बॅक. ही जी मानसी आहे
ती पाठीमागून 17व्या नंबरला आहे. बरं असू द्या. 4 गर्ल्स आर स्टँडिंग इन बिटवीन देम. दोन्हीच्या मधामध्ये किती मुली आहेत? 4 मुली आहेत. असू द्या. आणि फाइंड मिनिमम नंबर. बघा या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे. मिनिमम नंबर, कमीत कमी. आपण जर ह्या वैष्णवीला मानसीला जर हिच्या इकडं बसवलं तर ती रांग अशी मोठी होणार आहे. कारण दोघीमध्ये पुन्हा 4 मुली येतात. त्या 4 मुली पुन्हा 17 म्हणजे खूप म्हणजे मोठी संख्या मिळेल आपल्याला. मोठ्यात मोठी संख्या मिळेल. ती रांग जर एकत्र केली आपल्याला कमीत कमी पाहिजे. कमीत कमी म्हणल्यानंतर तिला काय करायचं? ओव्हरलॅपिंग करायचं. ओव्हरलॅपिंग म्हणजे काय येईल? जी मानसी आहे ती इकडे येईल. मानसी काय येईल? तिच्या वैष्णवीच्या इकडे बसेल. पण तिचा नंबर किती आहे? ती कितवी आहे? एकूण याच्या इकडून 17वी आहे. कितवी आहे? 17वी. पण या दोघीच्या मधामध्ये जे डिस्टन्स आहे याच्यामध्ये किती मुली बसलेल्या? 1 2 3 आणि 4. बरोबर. या दोघीच्या मधामध्ये किती मुली बसलेल्या आहेत? 4 मुली बसलेल्या आहेत. बरोबर. मग हे स्थान किती आहे? 22. तिथे हे 22 आहे. पण या 17 मधून ह्या 4 मुली आहेत. पण जो फरक आहे तो कितीचा आहे? 5चा आहे. म्हणजे बघा हे कधी ध्यान ठेवा, फरक हा कधीही ज्या दिलेल्या दोन्हीच्या मधामध्ये संख्या असते त्यापेक्षा एकनं जास्त असतो. बरोबर. आणि जर एखादी तुम्हाला संख्या जर विचारली एखाद्या रांगेमध्ये किती व्यक्ती बसतात किंवा या दोन्हीच्या मधामध्ये किती मुलं आहेत है की नाही, तेव्हा त्या दोन्ही मुलींचे दोन्ही मुलींचं जे डिफरन्स असेल, फरक असेल, त्या फरकापेक्षा 1 कमी कधीही त्या मुलींची संख्या किंवा बसणाऱ्या व्यक्तींची संख्या असते. लक्षामध्ये. मग इथं किती आहे? बसणाऱ्या मुलींची संख्या 4 आहे म्हणून डिस्टन्स 1 जास्त असणार आहे, 5 असणार आहे. म्हणजे 17 मधून जर 5 गेले, बघा हे अंतर किती आहे? 22 आहे. आपल्याला माहिती आहे किती आहे? 22 वजा 22 अधिक 17 मधून जर 5 गेले किती? या 17 मधून जर 5 गेले तर खाली उरले 12. 22 अधिक 12 बरोबर 34. हे झालं आपलं 34. पण कधीही जर आपल्याला हे झालं अंतर आहे बाळा, नाही काय? या सगळ्या रांगेतलं इथून तर इथपर्यंतचं अंतर आहे ते 34 आहे. किती आहे? 34 अंतर आहे. त्याने काय विचारलं आपल्याला? फाइंड द मिनिमम नंबर ऑफ गर्ल्स स्टँडिंग इन द क्यू. मग असणाऱ्या मुलींची संख्या, त्या मुलींची संख्या कधीही मुलींची संख्या डिस्टन्सपेक्षा 1 कमीच असणार आहे. म्हणून अंतर वजा 1 बरोबर आपलं व्यक्ती, टोटल व्यक्ती जी असेल ती आपलं आन्सर येणार आहे. तर मी टोटल अंतर किती आहे? 34 आहे. तर 1 केलं, खाली उरलं 33 हे मुलं इतके असणार त्या रांगेमध्ये असणार आहेत. आपण स्पष्टीकरण देखील तुम्हाला पाहिजे असेल तर पाहू शकतो. बघा या ठिकाणी आता मी एक छोटीशी कळण्यासाठी तुम्हाला मी दुसरं उदाहरण घेतो. या ठिकाणी आहे राहुल, या ठिकाणी आहे पूर्वा. बरोबर. यांच्या मध्ये आहेत 6 व्यक्ती. किती आहेत? 1 2 3 4 5 आणि 6 व्यक्ती आहेत. बरोबर. व्यक्ती 6 आहेत पण ह्या दोन्हींच्या मध्ये अंतर किती आहे? 7चं आहे. कितीचं आहे? बघा म्हणता 1 2 3 4 5 6 7 8. आता मला सांगा 1 पासून 8 पर्यंत या दोन्हीचं जर अंतर विचारलं नाही तर तुम्ही काय करणार? मग 8 वजा 1 बरोबर 7. अंतर 7 आलं. पण आता मला सांगा पहिल्या आणि 8व्या व्यक्तीमध्ये किती मुलं आहेत? तर किती? 1 2 3 4 5 6 भरायले. किती भरायले? 6 भरायले. 1 2 3 4 5 6 व्यक्ती 6 भरायले. पण तुम्हाला जर म्हणलं राहुल आणि पूर्वाच्या मध्ये अंतर किती आहे? मग 8 वजा 1 किती? 7 व्हायले. अंतर 7 आहे, व्यक्ती 6 बसतात. असं ह्याचा फरक आहे. अशा प्रश्नामध्ये असा गोळ होतो, तो होऊ नये म्हणून काळजीपूर्वक पेपरला बघून सोडवायचा आहे. म्हणजे आपला आन्सर काय आहे या ठिकाणी? 33. मिनिमम नंबर किती असणार त्या रांगेमध्ये? 33. बघा या ठिकाणी ही फिगर आपल्याला फोल्ड केल्यानंतर, अनफोल्ड केल्यानंतर आहे की नाही कशी दिसल ते आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी ज्याची नजर चांगली असते, त्याने थोडंफार घरी वर्क काम केलेलं आहे, त्याला लगेच त्याचं उत्तर कळवून येणार आहे. बघा या ठिकाणी काय केलं आहे? इकडला भाग जो आहे वरचा तो कट केलेला आहे. बरोबर. म्हणजे जेव्हा आपण उकल करणार तेव्हा ही वरचा भाग आणि हा त्याच्या अपोजिटचा भाग जो असं असं कागद जर असा आहे त्याला असं उलटं जर केलं तर इकडला भाग देखील त्याचा काळा राहणार आहे. म्हणजे हा भाग आणि इकडला भाग हा त्याचा कधी पण ब्लॅक येणार आहे. बरोबर. पण जेव्हा आपण त्याचा भाग उघडू तेव्हा हा जो इकडला भाग आहे हा मिडल म्हणजे सर्व जे आहे त्याची सर्व अशी ब्लॅक सर्कल असणार
आहेत, सर्वांकडे आहेत, त्यामुळे हे बरोबर आहेच आहे. बरोबर. आणि या ठिकाणी हे जे गोल आहे हे गोल सरीकडे आपल्याला असं पाहायला भेटणार, ते सरीकडे आहे. इथं स्क्वेअर आहे, स्क्वेअर कुठं कुठं आले बघा बरं, ते आपले आन्सर असणार आहे. फक्त हे एक स्क्वेअर आले म्हणजे हे किंवा हे आपलं आन्सर असणार आहे. कारण यांचं जेव्हा आपण उघडं करू तेव्हा सरीकडून स्क्वेअर येत चालणार, म्हणजे असे स्क्वेअर तयार होणार आहे मित्रांनो. काय तयार होणार असे हे स्क्वेअर, पण हे कसे भरीव तयार स्क्वेअर होणार असे पूर्णचे पूर्ण रंगवलेले. बरोबर. तर असा जो स्क्वेअर आहे, स्क्वेअरचा ऑटोमॅटिक रेक्टँगल वगैरे होईल का, असा नाही होणार. म्हणजे हे जे आहे ही फिगर ही फक्त कुठे आली, इथं आणि इथं आली. तुम्हाला आधी सांगितलं मी वगळायची, ऑप्शन जे नाही ते वगळायचे. म्हणजे हे आपलं आन्सर नाही, हे आपलं आन्सर नाही, हे आणि हे आहे. पण या ठिकाणी बघा मी तुम्हाला आधीच फरक सांगितला आहे. हे वरचा भाग रंगवला आहे, इकडला भाग जो आहे ठीक नाही त्याला कागदाचा, तो इकडला भाग जो आहे तो असा रंगवलेला आहे का, नाही, तो कोराच असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 नंबरचं आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे. आता पुढचा प्रश्न घ्या. हाऊ मेनी बॉईज इंटरेस्टेड इन ओनली रीडिंग आर लेस दॅन दॅट ऑफ बॉईज इंटरेस्टेड इन रायटिंग स्किल. तर या ठिकाणी अगोदर प्रश्न वाचा. ट्रायंगल कशासाठी आहे, स्पोर्ट्ससाठी आहे. सर्कल कशासाठी आहे, सर्कल डिनोट्स द नंबर ऑफ बॉईज इंटरेस्टेड इन रायटिंगसाठी आहे. सर्कल कशासाठी आहे, रायटिंगसाठी आहे. आणि रेक्टँगल जे आहे ते कशासाठी आहे, रेक्टँगल डिनोट्स द नंबर ऑफ स्टुडंट इंटरेस्टेड इन रीडिंगसाठी. काय मित्रांनो, रीडिंगसाठी हे रेक्टँगल आहे. आता काय विचारलं त्यांनी आपल्याला, हाऊ मेनी बॉईज इंटरेस्टेड इन ओनली रीडिंग आर लेस दॅन दॅट ऑफ बॉईज इंटरेस्टेड इन ओनली रीडिंग. आता ओनली रीडिंग आणि ओनली रायटिंग, ओनली रायटिंग आणि ओनली रीडिंगवाली आपल्याला मुलं बघायचे आहे. तिथे बघा आता ओनली म्हणलं आहे बरं, फक्त ते कुठेच कॉमन नसायला पाहिजे त्यामध्ये दुसरं काहीच. ओनली रीडिंग आणि ओनली रायटिंग हे अशा प्रश्नामध्ये अगोदर ओनली म्हणलं की फक्त ते कुठंच कॉमन दिसले नाही पाहिजे. बघा आता रीडिंगसाठी काय आहे आपल्याकडं, रीडिंगसाठी आपल्याकडे रेक्टँगल आहे, रेक्टँगलमध्येच असणार आहे फक्त, दुसरीकडे कुठंच नाही. ते कोणकोणती आहेत मुलं मग, 5 आणि 8, कारण हे फक्त दुसऱ्या कशामध्येच कॉमन नाहीत. ते झाले आपले रीडिंगवाले. 8 + 5 = 13. आता ओनली रायटिंगसाठी काय आपल्याकडं सर्कल आहे, फक्त सर्कलमध्ये असणार आहे. बघा या ठिकाणी 3 4 3 आतमध्ये 6 आणि हे 9 फक्त सर्कलमध्ये आहेत. रेक्टँगलमध्ये आणि ट्रायंगलमध्ये पण नाही. 9 + 6 = 15. आता काय म्हणते ते, इन रीडिंग आर लेस दॅन. आता रीडिंगचे कितीनं कमी आहेत मग, चला 15 आहे. दोन्हीचा डिफरन्स काढा, किती आहे 2. मग किती आहे आपला आन्सर काय, 2/2. बरोबर. तर पुढचा प्रश्न काय आहे ते बघा, विचारलं आपल्याला त्याने. हाऊ मेनी बॉईज इंटरेस्टेड इन स्पोर्ट्स. आता स्पोर्ट्स आर ऑल्सो इंटरेस्टेड इन रीडिंग ऑर इन रायटिंग स्किल. या ठिकाणी असे मुलं बघायचे आपल्याला, दे आर इंटरेस्टेड इन स्पोर्ट्ससाठी काय आपल्याकडं ट्रायंगल आहे. बरोबर. आर ऑल्सो इंटरेस्टेड इन रीडिंग ऑर इन रायटिंग. रीडिंग आणि रायटिंग म्हणजे तिन्हीमध्ये कॉमन येणारे, म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी मुलं बघायचे, तिन्हीमध्ये कॉमन येणारे मुलं बघायचे आहेत. हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला तिन्हीमध्ये कॉमन येणारे मुलं बघायचे आहेत. म्हणजे कोणकोणते अंक आहेत की जे तिन्हीमध्ये कॉमन आहे बघा. 7 हा ट्रायंगलमध्ये पण आहे, सर्कलमध्ये पण आहे आणि रेक्टँगलमध्ये पण आहे. 7 आहे, 3 आहे आणि हा 4 पण आहे. म्हणजे 7 आणि 3 10 आणि 4 14 अशी, नाही 4 नाही सॉरी 4 हा सर्कलमध्ये आहे पण ट्रायंगलमध्ये नाही, आहे की नाही. आपल्याला तिन्हीमध्ये पण, तिन्ही याच्यामध्ये कॉमन असणारे अंक बघायचे आहेत आपल्याला, किती तिन्हीमध्ये पण आहेत. फक्त तिन्हीमध्ये येणारा अंक मग इंटरेस्टेड इन स्पोर्ट्समध्ये येणारे कोणकोणते येतं, 3 आणि 7 10, 7 याच्यामध्ये येते की नाही. आर ऑल्सो इंटरेस्टेड इन रीडिंग अँड रायटिंग. हां स्पोर्ट्समध्ये असणारे किती मग, फक्त स्पोर्ट्समध्ये असणारे हाऊ मेनी बॉय इंटरेस्टेड इन स्पोर्ट्समध्ये असणारे येतं जे स्पोर्ट्समध्ये आहेत आणि परत रीडिंग अँड रायटिंगमध्ये पण इंटरेस्टेड आहे असे किती जण आहेत ते ओळखायचं आपल्याला. 7 आणि 3 10. 7 ही किती येतं, 7 आणि 3 10. 7 आणि 3 10, जे की सरीकडेच आपल्याला कॉमन पाहायला मिळतं. म्हणजे आन्सर आहे याचं 10 नंबरचं. 10 नंबर. पुढचं घेऊया आपण आता फास्टमध्ये. या ठिकाणी बघा
जेव्हा असे जोड्या लावायचे असतात आपल्याला द फॉलोइंग फिगर इज फोल्डेड टू फॉर्म अ क्यूब. आता यांना आपण एकमेकावर फोल्ड करून एक क्यूब तयार करायचा आहे. तर ते काय म्हणते, विच पेअर सिम्बॉल्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह विल नॉट बी ऑन द ऑपोजिट फेसेस ऑफ द क्यूब. एकमेकाच्या ऑपोजिट येणार नाहीत अशी कोणकोणती फिगरची जोडी आहे ती आपल्याला ओळखायची आहे. बघा असे फिगर म्हणजे जेव्हा आपण क्यूब तयार करतो तेव्हा जे अल्टरनेट असतात ते एकमेकाच्या अपोजिट असतात. बघा आता हे याच्या अपोजिट काय, ट्रायंगलच्या अपोजिट काय येणार, कधी पण स्क्वेअर येणार. आणि याच्या अपोजिट काय येणार, सर्कलच्या अपोजिट ब्लॅक सर्कल. सर्कलच्या अपोजिट काय येणार, ब्लॅक सर्कल येणार. मग राहिलं काय मित्रांनो, हे डार्क स्क्वेअर आणि इथं राहिलं डार्क ट्रायंगल. आता हे कधीच एकमेकाच्या अपोजिट असणार नाहीत आणि ते एकाच ठिकाणी कधी लपणार पण नाहीत आणि एका ठिकाणी कधी सोबत दिसणार पण नाहीत जर क्यूब तयार केला यांचा आपण एकमेकाला जोडून. तर आलं लक्षामध्ये. तर बघा आता ही जोडी जी आहे ही अपोजिट जोडी आहे. ही एकमेकाच्या अपोजिट काय, विल नॉट बी ऑन द ऑपोजिट फेसेस ऑफ द क्यूब. क्यूबच्या अपोजिट असणार का, मग ही नसणार का, नाही असणार. आणि अपोजिट जोडी यांची, ही अपोजिट साईन आहे यांची, बरोबर. आता हे आहे, हे बी एकमेकाच्या अपोजिट असणारच आहेत, ते नसणारी विचारली आपल्याला की नाही. ही इथं पण दिलेली बघा स्टार. आणि हे ट्रायंगल आणि स्क्वेअर हे पण एकमेकाच्या अपोजिट असणारे आहेत. हे अपोजिट असणारे, हे अपोजिट असणारे, अपोजिट, तिन्ही फिगर आपल्याला मिळाले आहेत. मग कोणती जी फिगर आहे, फक्त ही जी फिगर आहे ती एकमेकाच्या अपोजिट नसणारी आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. किती उत्तर बरोबर आहे, 2. आता या पुढचं घ्या बघा, 41, 43. अगोदर प्रश्न वाचूया आपण, त्याशिवाय कळणार नाही काय विचारले त्यानंतर. हां, पुढची टर्म ओळखायची आपल्याला. ऑब्झर्व द गिवन सिरीज केअरफुली अँड फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह, रिप्लेस द क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क होणारे अल्टरनेटिव्ह काय ते ओळखायचं आहे आपल्याला. या ठिकाणी बघा 41 किती आहे, 41, 43, 48, 59, 76 आणि क्वेश्चन मार्क. इथे कितीचा गॅप आहे मित्रांनो, 2चा. इथे कितीचा आहे, 2 आणि 5चा. कितीचा, 5. इथे कितीचा आहे, 48 आणि 59 मध्ये 11चा. कितीचा आहे, 11. परत 11च्या नंतर 59 आणि ही किती झाली, 17 झाली. किती झाली, 17चा डिफरन्स आहे. म्हणजे काय केलं मित्रांनो, यांनी मधामध्ये एक एक संख्या गाळली, एक सोडून एक प्राईम नंबर घेतला. याच्यामध्ये 3 प्राईम नंबर असतो, इथं 7 असतो, इथं 13 यायला पाहिजे. मग त्यांनी काय केलं, आता या ठिकाणी पुढचा याच्यानंतर 76 नंतरचा येणारा प्राईम नंबर कोणता असणार आहे आपला, 90. तो 90 सोडून दिला आहे. काय केलं आहे, 90 सोडून दिला आहे आणि कोणता घेतला आहे, 23. मग यामध्ये आपल्याला 23 ॲड करायचे. 76 मध्ये प्लस 23, 9 आणि 9, 99. लक्षामध्ये 23 कुठून आले, इथं 19 यायला पाहिजे होतं, पण त्यांनी प्रत्येक वेळेस काय केलं, एक प्राईम नंबर सोडून दिलेला आहे. मग 70 नंतर येणारा प्राईम नंबर 90 आपण 90 सोडून दिला. इथं लिहितो प्लस मी 90 आणि डायरेक्ट मग कोणता येतो, 23. म्हणून 76 मध्ये 23 ॲड केली की 99. म्हणजे आपला आन्सर जे आहे ते 4th नंबर आपला आन्सर या ठिकाणी असणार आहे, 99. हा प्रश्न आपल्याला डायरेक्ट असं सोडवता येईल. बघा क्वेश्चन फिगर दिलेली आहे, तिथे रिलेशन ओळखायचं. हे अँटी क्लॉकवाईज होऊन हे खाली आले, यांची दिशा काही बदलत नाही, फक्त हे अँटी क्लॉकवाईज झाले. आता हे इथं आहे, हे इकडं जर केलं असतं आपण, इकडे केल्यानंतर बघा हे या ठिकाणी एकच असं पर्याय आहे की या ठिकाणी इकडे केल्यानंतर हे आपलं असं उत्तर दिसतं, पण त्याचं जे हे बाण आहे तो खाली असायला पाहिजे होता इथं, बरोबर. असं केल्यानंतर ह्याचं कुठे वरती आहे, याला जर इकडे केलं असतं आपण, हे जर इकडे गेलं तर याचा बाण इथं आला असता, बरोबर. असा इथं असं आहे का, नाही. म्हणजे याला आपल्याला काय करावं लागेल, इकडे करावं लागेल. इकडे केल्यानंतर हे 3 नंबरचं पर्याय या ठिकाणी बरोबर येईल. पुढचं घ्या. बघा AY BV CQ आणि DG. बघा इथे ABCD. मग इथं तर तुम्हाला कळालं आहे हे काय सलग नंबर घेतलेले आहेत आणि लेटर, या ठिकाणी काय यायला पाहिजे E. आता E तर कळालं आपल्याला, पण ईच्या नंतर काय घ्यायचं आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा Y पहिला त्यांनी घेतला Y, बरोबर. Y नंतर त्यांनी घातलं V घेतला, काय घेतला, V घेतला. व्हीच्या नंतर काय घेतलं त्यांनी Q घेतला, Qला डॅश करा. Qच्या नंतर काय घेतलं J कुठे, इथं Jला हे केलं. आता बघा हे वाढत गेले, काय केले, याचा गॅप जो वाढत गेला, पण तो कितना वाढला आहे तो बघा. आणि त्यानंतरच आपलं पुढचं असणार आहे. इथे कितीचा गॅप आहे मित्रांनो, 1
2. इथं किती आहे? 1 2 3 4. इथं काय? 1 2 3 4 5 6चा आहे बघा. इथं 2चा, इथं 4चा, इथं किती? 2, इथं 4, इथं 6, म्हणजे 2 2 4 2 6 2 8. इथं किती व्हायला पाहिजे? 8 व्हायला पाहिजे. मग आयपासून पाठी मग 8 घरी जाऊया आपण. 1 2 3 4 5 6 7 8. किती आहे? ए येतं. काय येतं? ए. किती? ए. म्हणजे ई आणि ए हा या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार आहे. आता बघा आपल्या या ठिकाणी 2 फुगे काढावं लागेल. दोन्ही पद्धतीने आपल्याला आन्सर काढता येईल. दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगतो, लक्ष द्या फक्त. 2 स्टेटमेंट्स आर गिवन बिलो. सम इन्फरन्सेस बेस्ड ऑन अपॉन द स्टेटमेंट्स आर ड्रॉन. डिसाइड विच ऑफ द इन्फरन्स इज डेफिनेटली ट्रू फ्रॉम द. डेफिनेटली एकदम परफेक्ट ट्रू असणार कोणतं ते आपल्याला सांगायचं आहे. बघा ऑल मोबाईल्स आपण येतं तुम्हाला फिगरचे महत्त्व सांगतो मी. हे काय मोबाईल मित्रांनो? काय आहे? मोबाईल्स. ऑल मोबाईल्स फोन्स आर लॅपटॉप. सर्व मोबाईल्स आहेत लॅपटॉप आहेत. लॅपटॉपमध्ये काय येतं? मोबाईल. म्हणजे सगळेच मोबाईल लॅपटॉप आहेत. पण सगळेच लॅपटॉप मोबाईल म्हणता येईल का आपल्याला? नाही. ठीक आहे, असं ते पण नंतर बघूया आपण. फ्यू स्मार्ट वॉचेस आर लॅपटॉप. लॅपटॉप काय आहे? बाहेरचं सर्कल आहे ते लॅपटॉपसाठी. म्हणजे फक्त काहीच वॉचेस जे आहेत ते लॅपटॉप आहेत, त्या मोबाईल फोनमध्ये जातात का? नाही. आपल्याला असं फिगर करावं लागेल. हे वॉचेस आहेत. काय हे वॉचेस आहेत? काय स्मार्ट वॉचेस ते लॅपटॉप आहेत, पण ते मोबाईल आहेत का? नाही. आता इन्फरन्स बघा. फ्यू लॅपटॉप्स आर मोबाईल फोन्स. फ्यू लॅपटॉप आर मोबाईल फोन्स. बरोबर आहे. काही जे लॅपटॉप आहेत ते मोबाईल फोन्स आहेत. म्हणजे पहिलं स्टेटमेंट तर कसं आहे? बरोबर आहे आपलं. पण फ्यू स्मार्ट वॉचेस आर मोबाईल फोन. आता हे जे स्मार्ट वॉचेस आहेत ह्या वॉचेस ही मोबाईल फोन आहे म्हणते. ही मोबाईल फोन तर आपलं हे आतमधलं सर्कल त्यातच व्हायला का? हे नाही. यांचा काय संबंध आहे का? नाही. म्हणजे दुसरं स्टेटमेंट कसं आहे? रॉंग आहे. म्हणजे फक्त बरोबर असणार कोणतं आहे? ए ट्रू आहे. कोणतं? ए. म्हणजे हेच पण बरोबर आहे. आता पुढे एकदा बघूया आपण. बघा अशा क्वेश्चनमध्ये जेव्हा ऑल असतं आणि इथे खाली जर मोबाईल कॉमन, याच्यामध्ये कॉमन पॉईंट कोणता आहे? लॅपटॉप. बघा या ठिकाणी लॅपटॉप जे आहे आणि हे लॅपटॉप आहे, पण हे दोन्ही शेवटी आहेत. ते या दोन्हीचं कनेक्शन ह्या ठिकाणी होत नाही. कारण की हे कनेक्शन होण्यासाठी जेव्हा ऑल असतं तेव्हा ते 100 असतं. हे 50 आहे, हे इकडं 50 आहे. आणि 50-50 जर असेल तर 50-50 असल्यानंतर त्या दोन्ही वाक्याचं कनेक्शन जमत नाही. या ठिकाणी बघा लॅपटॉप आणि मोबाईल फोन हे पहिल्याच वाक्यात होते, म्हणजे यांचं कनेक्शन जमू शकतं. पण या ठिकाणी हे 50 आहे, हे 50 आहे. यांचं हे कळायला तुम्हाला खूप सारे व्हिडिओज किंवा खूप अभ्यास करावा लागेल. पण जेव्हा बघा पहिल्या व्हॅल्यू, याची जी व्हॅल्यू ऑल असेल त्याची व्हॅल्यू किती असते? 100 असते. आणि जेव्हा हे आता हे ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट हे कधी 50मध्ये असतं. म्हणजे हे ऑब्जेक्ट आहे हे 50मध्ये, आणि 50 आणि या 100 यांची काटाकाटी, म्हणजे यांची तुलना, दोन्ही हे वाक्य आपण एकमेकांना जोडू शकत नाही. बरोबर. पर्याय क्रमांक आपलं ए बरोबर आहे. फक्त 70 नंबर काय मित्रांनो? 70 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो आपल्याला? कैलास इज स्टँडिंग फेसिंग. बघा कैलास जो आहे तो साऊथ ईस्टला फेसिंग करून उभा आहे. कारण की ईस्ट काय? हा इकडे ईस्ट. साऊथ कोणतं? हे साऊथ ईस्ट झालं. ही टर्न टू द लेफ्टला म्हणजे तो इकडे जाणार. असा लेफ्टला म्हणलं की इकडे जाणार. राईट अँगल तो कितीला जाणार? नाही राईट अँगल ट्रायंगलला, म्हणजे तो इथे जाणार. 2 टाइम्स म्हणजे परत पुन्हा तो 90 2 टाइम्स म्हणजे काय? 180. बघा 90 + 90 इज इक्वल टू 180. 180 म्हणजे स्ट्रेट अँगल. मग तो इथं जर असेल तर तो इकडे होईल, इकडे जाईल. म्हणजे इकडे काय जाणार तुम्हाला सांगा? हे काय असणार आहे? हे असणार आहे वेस्ट, हे असणार आहे नॉर्थ वेस्ट. काय असणार? ते नॉर्थ वेस्टला तो सध्या आहे आलेला. बरोबर. पण ते काय म्हणते? देन ही डीडी शीर्षासन. शीर्षासन जर केलं तर हात कोणकडे येणार आहे? इकडे येणार आहे. नाव इन विच डायरेक्शन विल बी हिज राईट हँड. त्याचा राईट हँड जो असणार आहे इकडे साईडला असणार आहे, याच्या अपोजिट 180 डिग्रीमध्ये. पण आपलं 90 डिग्रीमध्ये, 90 डिग्रीच्या उलटा त्याचा हात दिसणार आहे आपल्याला, आज त्या बाजूला असणार आहे. मग हे किती आहे? याला आपण वेस्ट नॉर्थ म्हणतो. तो काय येईल? ईस्ट नॉर्थ किंवा नॉर्थ ईस्ट किंवा ईस्ट नॉर्थ. हे जे 1 नंबरचा आन्सर त्याचा तो कुठं असणार आहे? मग आपला शीर्षासन केल्यामुळे तो इकडे येईल. पण त्याने आपल्याला काय विचारलं आहे? फक्त शीर्षासन केल्यानंतर तो कुठं दिसणार आहे? शीर्षासन केल्यानंतर त्याचा हात जो असणार आहे तो इकडे असणार आहे. पण त्याकडे ईस्ट आणि नॉर्थ किंवा नॉर्थ ईस्टला असणार आहे. ओके. आता प्रश्न क्रमांक आहे 71 का? 71 नंबरचा प्रश्न काय सांगतो आपल्याला?
इन सर्टन कोड लँग्वेज बघा आता माहिती लिहूया आपण 538 रिटर्न ॲज ABC 365 रिटर्न ॲज BCD 695 written as CDE. Okay, so look at here, common point we have to 3. Here is 3 common, here 3 common, here 6 common, and not 6 is not 5 common, only 5 common, here 5 common, 3 common, 3 common. Okay, and which letters are same in this two B and C? I think B and C is the common. Okay, but here in all the 3 terms only C is the common here. C is the common here. C म्हणजेच काय सरीकडे तिन्हीकडे अंक कोणता आहे 6 आहे 6 नाही सॉरी 5 आहे 5 C म्हणजेच काय 5 आहे. C आपल्याला कळाला. उरला कोणता याच्यामध्ये राहिलो मग आपला B म्हणजे काय मग 3. C तर कटला बरोबर. आता आपल्याला काढायचा D. इथं D आहे इथं पण D आहे बरोबर. दोन्हीमध्ये कॉमन असणारा टर्म C आहे पण Cचा आपल्याला ऑलरेडी 5 कळाला आहे. मग या दोन्हीमध्ये कॉमन असणारा परत दुसरा असणारा अंक D आहे. D मध्ये D आणि इथं D आहे कॉमन, इथं D कॉमन आहे. मग इथं असणारा कॉमन असणारा अंक कोणता आहे 5 आणि 6 आणि 6 5 तर ऑलरेडीच कटला. म्हणजेच काय आहे आपलं या ठिकाणी D बरोबर काय येणार आहे 6 येणार आहे. आपल्याला काय विचारलं त्यांनी बॅड BAD तर BAD आपल्या B मधल्याला काय B म्हणजे 3 कळालं आहे, D म्हणजे 6 कळालं आहे आणि E राहिला आहे की नाही. तर ये फक्त पहिल्याच अंकामध्ये आहे आणि बाकी कुठेच कॉमन नाही. आणि पहिल्या येसाठी उरलेला आहे मग 8 इथं 8 386. आवर आन्सर इज 386. किती आन्सर आहे आपला 386. आता कोणतं राहिलं आहे मित्रांनो आपलं आता 72 नंबरचं. ते आपण इथं सॉल्व करूया. पेज घ्यायची गरज नाही आहे. बघा या ठिकाणी एक ट्रायंगल आहे आपण पॅक करूया अगोदर. बघा हे ट्रायंगल पूर्ण ब्लॅक होईल म्हणजे आपल्याला ब्लॅक ट्रायंगल असणार कुठं बघायचं. या ठिकाणी सर्वच ठिकाणी ब्लॅक आहे पण याचे रेषा किती आहेत 2 आहेत. 2 कुठं आहेत या ठिकाणी आहे या ठिकाणी. म्हणजे आपलं हे दोन्ही आन्सर कटले. लक्षामध्ये एलिमिनेट करायचं वगळायचं. ऑप्शन वगळता आले की तुम्हाला उत्तर सापडायला सोपं जातं. मग ह्या राहिलेल्या 2 मधलं आपलं आन्सर बघायचं आहे. बघा याने काय केले बाण इकडं अपोजिट आहे इकडं अपोजिट आहे पण जेव्हा हा इकडं बाण येतो तो एकमेकाला इकडं टच झालेला आहे. तर याच्यामध्ये हा इकडं उलटा गेला आहे आणि हा 4 नंबरलाच तो फक्त ह्या सर्कलकडे पाहिजे. याच्या अपोजिट आहे ना याच्या अपोजिट. आता हा इकडं आला तर हा कुठे यायला पाहिजे इकडे यायला पाहिजे. 4 नंबरचं बरोबर आहे. 72चं आन्सर काय आहे 4. या ठिकाणी काय आता फाईंड बघा ही इथं आपल्याला इथे बघावं लागेल याचा आन्सर. मग या ठिकाणी संख्या वाढत चालल्या निश्चितच. मग येते याचं ॲडिशन मल्टिप्लिकेशन स्क्वेअरचा डिफरन्स असं काहीतरी असणार आहे. आपल्याला बघायचं 4 40 48 झाले म्हणजे गॅप किती चालायला बघा 40 48 72 92 108 126 144. ऑड कोणतं ओळखायचं आहे ऑड टर्म आहे की नाही. मग काय 4 4 आणि 0 4 4 2 8 बरोबर. 40 8 मिळवले 48 झाले. इथं किती येतं 72 4 आणि 8 4 आणि 4 8 आणि 4 12 12 आणि 12 2 24 48 हां बरोबर आहे. काय केलं मित्रांनो यांच्या बघा यांची ॲडिशन केली 4 + 0 4 × 2 ती याच्यामध्ये ॲड केली. कशामध्ये पुढच्या नंबर 40 प्लस म्हणजे 14 + 8 इथं काय केलं +8 केले बरोबर. इथं काय मग 4 आणि 8 किती 12 बरोबर. पण 12ला काय केलं आणि यांची ॲडिशन तर केलीच पण त्याला दुप्पट केले म्हणजे काय 12 × 2 केले 24 येते. किती येते मग 24 ॲड केलं 72 येते. आता 72चं काय करायचं 7 आणि 2 9 होते. किती होते 9. ते 9चे आपल्याला काय करायचं आहे × 2 करायचं 18 + 18 करायचं आपल्याला. मग 22 + 18 केलं तर किती 19 यायला पाहिजे. तर 19 येते का नाही येत. म्हणजे ही जी टर्म आहे या ठिकाणी चुकीची. बघा आपण आता जर गृहीत धरलं हे 90 होती. किती होते 90. तर मला सांगा 90ची जर आपण सम केली तर काय येईल 9 येईल. आणि आपण काय सांगितले 9 × 2 जी ॲडिशन येईल त्या ॲडिशनला 2 मल्टिप्लिकेशन करायचं आहे. जे ॲडिशन येईल त्याला किती 2 मल्टिप्लिकेशन 2 तर मग किती 9 × 2 18. तर 90 जर घेतलं 90मध्ये जर आपण 18 ॲड केलं तर आपला 90 + 18 108 यायला लागलेलं. म्हणजे आपला जी पुढची सिरीज आहे ती बरोबर होत चालली. म्हणजे आपलं जे हे जे आपण
करून पाहिलं ते बरोबर आहे. पुन्हा एकदा करून पाहूया. बघा आता हे तर आपलं बरोबर आलं. आता काय सांगितलं आपल्याला ॲडिशन करायची. 8 + 0 8, 8 आणि 1 9, 9ला परत काय करा, 9ला परत दुप्पट 2 करा, किती 18 येईल. किती तर 18. आता हे 18 ॲड करायचं आपल्याला. मग 8 8 म्हणजे आन्सर काय 126. म्हणजे आपलं जे उत्तर आहे रॉंग टर्म जे आहे ते किती 92 आहे. 92 या ठिकाणी रॉंग आहे, ते पाहिजे नव्हतं बरोबर. आता 74 बघा या ठिकाणी. या ठिकाणी काय आहे आता हे मिरर इमेज म्हणजे उलटं होईल, एकदम उलटं होईल आहे का नाही. तर त्यासारखं कोणतं होईल जाईल मग येतं बाहेरूनच राहायला पाहिजे बरोबर. म्हणजेच हे किंवा हे दोन्हीपैकी जे आपला आन्सर असणार आहे. कारण आतून ही रेष बाहेर, ही जी रेष आहे ती बाहेरून काही जाणार नाही. म्हणजे हे आपलं आन्सर नाही रॉंग आहे आणि हे पण रॉंग आहे. आन्सर हे किंवा हे असणार आहे. तर आपण यातलं कोणतं आहे ते बघूया. आता बघा हे न्याची रेष इकूनच राहणार आहे, ते आतून येणार आहे का नाही, नाही का नाही. मग आपले हे तर दोन्ही तर कटले होते, राहिलं कोणतं फक्त हे आपलं 4 नंबर शिल्लक. म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. कसं आहे ते कळाले का आपल्याला. समजलं का. फक्त पर्याय वगळायचं जर समजलं की आपण आन्सर सहज उत्तर काढू शकतो. आता शेवटचा जो प्रश्न आहे आपला तो बघा या ठिकाणी आहे मिरर इमेजची. पण कोणती इमेज आहे ही पाण्यातली इमेज. समजा उलटी बघायची आहे आपल्याला. 1 2 3 तर ही फक्त काय होईल इकडल्या बाजूला येईल, ती सर त्याच बाजून दिली. त्यामुळं काय पर्याय नाही. आता इलिमिनेट करायचं काय ते बघा आपल्याला या ठिकाणी. इथे स्टार आहे, स्टार इकडे गेल्यानंतर याचे तोंड थोडंसं असं वरती होईल बरोबर. वरती असणार तोंड कोणतं आहे हे पण आहे. पण हे जे तोंड आहे या तोंडाच्या बाजूला पांढरा भाग पाहिजे. तोंडाच्या बाजूला पांढरा भाग आहे का नाही हे आपलं आन्सर कटलं. हे आहे का आहे असू शकतं, सांगता येत नाही. हे खाली जाईल का ते फिगर नाही जाणार. हे पे आपलं ऑप्शन नाही. हे पण नाही. उरलं कोणतं फक्त 2 नंबरचा आपला पर्याय बरोबर आहे. लक्षामध्ये अशा प्रकारचे आपण पूर्ण सिरीज पाहिलेली आहे. जर तुम्हाला हे शॉर्टकट वगैरे आवडले असतील नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. चला पुढचा व्हिडिओ पाहूया आपण 4थी स्कॉलरशिपचे गणितच पेपर.